नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिलेल्या माहितीचा स्तंभालेख कसा काढतात ते पाहणार आहोत. ऑनलाईन शिक्षणाचे प्रेरणास्थान असणारे खेड तालुका पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी माननीय श्री संजयजी नाईकडे साहेब, चाकणबेटचे विस्ताराधिकारी माननीय श्री सुरेश कातोरे साहेब, त्याचप्रमाणे शिंदे केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री दिलीप ठेकेकर साहेब यांचे आम्हाला नित्य मार्गदर्शन लाभत असते. स्तंभालेख काढण्यासाठी आपल्याला 6 प्रकारची रोपे आणि त्यांची संख्या दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपण स्तंभालेख काढू. स्तंभालेख काढताना प्रथम एक साक्ष काढून घ्यायचा, त्याला नाव द्यायचं एक साक्ष. त्यानंतर या ठिकाणी उभी रेष काढायची, तिला वाय अक्ष असे नाव देतात. या ठिकाणी ही एक रेष उभी रेषा काढलेली आहे आणि तिला नाव आहे वाय अक्ष आणि आडव्या रेषेला नाव आहे एक्स अक्ष. यांचा ज्या ठिकाणी छेदनबिंदू होतो तो 0 असतो. त्यानंतर आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपण या ठिकाणी स्तंभालेख काढणार आहोत. या ठिकाणी आपण रोपे घेतलेली आहेत, त्या रोपांचे प्रकार या ठिकाणी आपण रोपांचे प्रकार लिहिणार आहोत. रोपांचे प्रकार आणि वाय अक्षावरती रोपांची संख्या घेणार आहोत. एक्स अक्षावरती रोपांचे प्रकार आणि वाय अक्षावरती रोपांची संख्या. आपण 1 सेंटीमीटर बरोबर 4 रोपे असे प्रमाण घेतलेले आहे. वाय अक्षावरती त्या ठिकाणी आपण ते रोपांचे प्रमाण घेऊ. 4, 8, 12 या पद्धतीने आपण ते लिहिणार आहोत. 0 पासून सुरुवात करायची. 4चा पाढाच लिहायचा. 16, 20, 24, 28, 32, 36 या प्रकारे. आणि आता आपल्याला जी रोपांची संख्या दिलेली आहे त्यामध्ये पहिला प्रकार आहे गुलाबाची रोपे आहे 24. तर या ठिकाणी आपण स्तंभालेख काढणार आहोत. 1 सेंटीमीटरचं अंतर ठेवून या ठिकाणी गुलाबाचे रोप घ्यायचे आणि त्याचा स्तंभ काढायचा आहे. त्याची संख्या आहे 24. मग वाय अक्षावरती 24 ज्या ठिकाणी आहे तेवढ्या उंचीचा स्तंभ आपण काढून घेऊ. या प्रकारचा स्तंभ हा झालेला आहे आणि त्याला नाव द्यायचे गुलाब. गुलाबाची संख्या ही 24 आहे. दुसरा रोपांचा प्रकार आहे मोगरा. आता प्रत्येक स्तंभामध्ये आपण समान अंतर ठेवायचे. या ठिकाणी एक एकक सोडलं, दुसऱ्या ठिकाणी सुद्धा एक एकक सोडायचे आणि त्या प्रत्येक स्तंभाची उंची ती देखील आपण समान ठेवायची. गुलाबाला आपण 1 सेंटीमीटरचं अंतर रुंदी घेतलेली आहे. या ठिकाणी सुद्धा 1 सेंटीमीटरची रुंदी घेऊ. तर तो आहे मोगरा. रोपांचा प्रकार आहे मोगरा दुसरा प्रकार आणि त्याची संख्या दिलेली आहे 32. मग 32 या ठिकाणी 32 उंची काढायची त्या स्तंभाची. 32 सेंटीमीटर उंचीचा स्तंभ
आपण या ठळक रेषांनी काढलेला आहे तो मोगरा आहे. पहिला गुलाब 24, दुसरा मोगरा 32, तिसरा प्रकार आहे जाई. दोन स्तंभामध्ये समान अंतर ठेवायचं आहे आणि त्याची उंची आहे 16. त्यांची रोपांची संख्या किती आहे? 16. मग 16 सेंटीमीटर एक सेंटीमीटर बरोबर 4 रोपे. मग 16 रोपांची संख्या आहे. या प्रकारे तो स्तंभ होईल. त्यानंतर प्रकार आहे जास्वंद. एक साक्षावरती आपण रोपांचे प्रकार घेतलेले आहेत आणि जास्वंदाची रोपे आहेत 20. मग 20 उंचीचा स्तंभ आपण या ठिकाणी काढू. हा जास्वंद स्तंभ झालेला आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे झेंडू. झेंडूची संख्या आहे 28. झेंडूची रोपे 28 आहेत. स्तंभाची उंची वाय अक्षावरती पाहायची. या ठिकाणी सर्व मापे दिलेली आहेत. त्यानंतर शेवंती आहे. प्रत्येक 2 स्तंभामध्ये समान अंतर घेतलेलं आहे आणि प्रत्येक स्तंभ समान रुंदीचा घेतलेला आहे. शेवंतीची रोपे 20 आहे. अशा प्रकारे आपण हा आलेख काढू शकतो. यानंतर या आलेखावरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे सुद्धा देता येतात. पहा, काही प्रश्न आपण तयार करू शकतो की यामध्ये कोणत्या प्रकारची रोपे सर्वात कमी आहेत. तर हे स्तंभालेखावरून आपल्याला लक्षात येईल. कमी उंचीचा सर्वात कमी उंचीचा स्तंभ कोणता आहे यामध्ये? तर हा सर्वात कमी उंचीचा स्तंभ आहे आणि तो आहे जाई या रोपांचा. जर जाईची रोपे किती आहेत? तर फक्त 16 आहेत. म्हणजे सर्वात कमी ही जाईची रोपे आहेत. आणि सर्वात जास्त कोणती रोपे आहेत? तर हा सर्वात जास्त उंचीचा स्तंभ आहे आणि तो आहे मोगरा. मोगऱ्याची किती रोपे आहेत? 32. म्हणजे आपण आलेख पाहिल्याबरोबर आपल्या हे लक्षात येईल की सर्वात कमी जाईची रोपे, सर्वात जास्त 32 मोगऱ्याची रोपे आहेत. त्यानंतर आपल्या असं सुद्धा लक्षात येईल की कोणत्या प्रकारची रोपे ही समान आहेत, त्यांची संख्या समान अशी कोणत्या प्रकारच्या रोपांची आहे? तर या ठिकाणी समान उंचीचे स्तंभ हे 2 आहेत आणि ते आहेत जास्वंद आणि शेवंती. त्यांची किती संख्या आहे? तर 20. रोपांची संख्या ही वाय अक्षावर दिलेली आहे. या आलेखाचा आपण निरीक्षण करायचं आणि आपल्याला या प्रश्नांची उत्तरे देता येतात. स्वाध्यायासाठी 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यांचे स्तंभालेख काढा. धन्यवाद.